काय हो, तुमच्याकडे जर वेळ कमी असला आणि घरात वांगे असले तर अशी झटपट होणारी वांग्याची भाजी बनवायची, बनवायला पण सोपी आणि खायला पण टेस्टी। मग काय करायचं, असे वांगे घ्यायचे, त्याचे काटे काढून देठ थोडे कापून घ्यायचे आणि वांग्यात आळी बघून आहे ना कापून घ्यायचं बरं का। आणि डब्यात पाणी घ्यायचं, त्याच्यात मीठ टाकायचं, नाही कापलेले वांगे त्याच्यात ठेवून द्यायचे। नंतर प्लेट घ्यायची, त्याच्यात भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकायचं, घरातला काळा मसाला टाकायचा, लाल तिखट टाकायचं, हळद टाकायची, मीठ टाकायचं, कोथिंबीर टाकायची आणि थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट टाकायची, थोडासा पाण्याचा शितोडा मारायचा आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर लगेच कापलेले वांगे घ्यायचे आणि त्याच्यात असा हा मसाला आहे ना दाबू दाबू भरायचा बरं का। आणि वांग्यात मसाला भरायला लागलं का तोपर्यंत कढईत आहे ना तेल गरम करायला ठेवायचं। तेल गरम झालं का त्याच्यामध्ये लगेच मोहरी टाकायची, जिरे टाकायचे आणि हे भरलेले वांगे आहे ना त्याच्यात सोडून द्यायचे बरं का। त्याला असं मिक्स करून घ्यायचं, थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यात आणि एक थोडासा पाण्याचा शितोडा मारायचा बरं का। आणि त्याच्यावर झाकण ठेवून त्याला 1 मिनिटासाठी असं वाफवून द्यायचं, म्हणजे वांगे पटकन शिजून जातात बरं का। नंतर झाकण काढायचं आणि जो उरलेला आपल्या शेंगदाण्याचा कुटाचा मसाला होता ना तो त्याच्यात द्यायचा टाकून बरं का। मिक्स करून घ्यायचं थोडंसं अर्धा मिनिटं याला, म्हणजे शेंगदाण्याचा कूट पण आणखीन चांगला याच्यात भाजला जातो। नंतर पाणी टाकायचं, तुम्हाला जेवढा रस्सा करायचा तेवढा, आणि नंतर याला आहे ना चांगलं 7-8 मिनिटासाठी आहे ना मीडियम बारीक गॅसवर शिजवून द्यायचं बरं। तुमचे वांगे जर लवकर नसते शिजत तर थोड्या वेळासाठी याच्यावर झाकण ठेवायचं, मग गॅस बंद करायचा। मग काय आता एवढी भाजी भारी पुढे दिसल्यावर का दम निघतो का, लगेच ताटात घ्यायचं खायला काढून, एवढी जबरदस्त लागते ना। ही अशी झटपट होणारी वांग्याची भाजी तुम्ही बनवून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की आम्ही बनवली म्हणून। आणि ही वांग्याची भाजी कशी आहे की घरात शेंगदाण्याचा कूट कोणाच्या बी असतोच रेडी, पटकन बनवायची पटकन खायची, आणि चव तर एवढी भारी लागते की एकदा खाल्ली का विसरणारच नाहीत।